students. Okay, we were studying a chapter electrostatics. Okay, now yesterday we studied a derivation electric potential due to electric dipole. Okay, म्हणजे आतापर्यंत इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये आपण दोन डेरिव्हेशन बघितले. फर्स्ट वन वॉज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज अँड सेकंड वन वॉज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. ठीक है. नाउ what today we are going to do, today we are going to study a third derivation. Now we don't have to actually derive anything. आज आपल्याला डिराइव्ह नाही करायचं. ओके, कारण आपण ऑलरेडी जे डिराइव्ह केले ते यूज करू शकतो. ओके, आज काय शिकायचं आपल्याला, electric potential due to system of charges. Okay, so today's point is due to system of charges. So today we are going to find out electric potential or electrostatic potential due to system of charges. Okay, आता बघा आपण काय करतोय एक्झॅक्टली तुम्ही समजून घ्या. फर्स्ट वी टूक सिंगल चार्ज. ओके, ठीक आहे. अँड व्हेन वी टूक सिंगल चार्ज, व्हॉट वॉज आवर इक्वेशन? V is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q upon R. Okay, so this is the electric potential due to point charge. Okay, हे आपलं पहिलं डेरिव्हेशन होतं. मग आपण काय केलं, मग आपण डायपोल घेतला, म्हणजे दोन चार्ज घेतले. मग काय आलं इक्वेशन? V is equal to 1 upon 4 pi epsilon naught P cos theta upon R square. ओके, आज आपण काय करतोय, सिस्टीम ऑफ चार्ज मीन्स वी आर गोइंग टू टेक मेनी चार्जेस. म्हणजे एक चार्जचं पोटेन्शियल काढलं, दोन चार्जचं पोटेन्शियल काढलं, आता आपण भरपूर चार्जेस घेणार आहे. सो आय एम गोइंग टू टेक एन नंबर ऑफ चार्जेस. ओके, सो आय विल ड्रॉ द डायग्राम. पे अटेन्शन. सपोज फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, दिस इज चार्ज Q1, Q2, Q3. असे किती चार्जेस आहेत आपल्याकडे? अप टू Qn. सो वी हॅव n नंबर ऑफ चार्जेस स्टार्टिंग फ्रॉम 1, 2, 3 अप टू n. ओके, ठीक आहे. नाउ सो दिस बिकम्स आवर सिस्टम ऑफ चार्जेस. सो देयर आर मेनी चार्जेस. ओके, and we want to find out electric potential created by all the charges at one particular point. त्याला मी नाव देतो P. ओके, ठीक आहे, फाईन. सो बघा आज आपल्याला काय करायचंय, आज डेरिव्हेशन नाहीये. टुडे वी आर नॉट गोइंग टू डू डिराइव्ह एनिथिंग. ओके, सो वी वॉन्ट टू फाइंड आउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. ओके, सो वी हैव टेकन 1, 2, 3 up to n charges. So consider charges Q1, Q2, Q3 up to Qn. Okay, and now we are going to find out electric potential created by all these charges at point P. Okay, so this is our target. We want to find out potential at point P. Okay, now first thing, electric potential is a scalar quantity. Okay, so electric potential is a scalar quantity. As it is a scalar quantity, okay, there is no worry about the direction. आपल्याला डिरेक्शनचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण पोटेन्शियल स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, आता इथे तुम्हाला भरपूर चार्जेस दिसत आहेत. ओके, do one thing. Okay, do not consider all the charges at a time. Take one at a time. Okay, एकच घेऊ आपण, एका वेळी एकाच विचार करायचा. ठीक आहे. सो हा पॉइंट P आहे. कन्सिडर दिस चार्ज Q1. Okay, the distance between charge Q1 and point P is R1. Okay, ठीक आहे. Forget other charges for a moment. Okay, and take this charge only Q1. आता जर का तुम्ही एकाच चार्जचा विचार केला तर हे झालं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू वन चार्ज, दॅट इज पॉइंट चार्ज, आणि त्याचं इक्वेशन आपल्याकडे आहे. ओके, सो मी याचं इक्वेशन लिहितो. बघा खाली काय लिहितो मी, V1 इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. आता इथे आपण के लिहित नाहीये, म्हणजे
याचा अर्थ हे सगळे चार्जेस आपण ज्या मीडियम मध्ये ठेवलेत त्या मीडियमचा डायरेक्ट एक कॉन्स्टंट 1 आहे. ओके, म्हणून इथे के नाही लिहिला तरी चालतो. ओके, 1 म्हणजे एअर किंवा व्हॅक्यूम. ठीक आहे, चार्ज कोड आहे Q1 अपॉन डिस्टन्स R1. सो दिस इज माय इक्वेशन 1. ओके, लेबल करायची गरज नाही, बघू आपण. ओके, सो दिस इज इलेक्ट्रिक पोटेंशियल ॲट पॉइंट P ड्यू टू दिस चार्ज. ओके, ठीक है. Now forget Q1, consider Q2. The distance between Q2 and point P will be R2. Okay, so now we are going to find out electric potential at point P due to Q2. Okay, so परत एकदा separately consider करा. V2 is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q2 अपॉन R2. कळतंय? ओके, म्हणजे आपण एका वेळी एकच चार्ज कन्सिडर करतोय. ओके, असं करू शकतो आपण कारण पोटेन्शियल स्केलर आहे. तेच जर का फोर्स वगैरे असतं तर डायरेक्शन बघायला लागली असती. ओके, नाउ कन्सिडर थर्ड चार्ज. थर्ड चार्ज इज Q3, डिस्टन्स इज R3. इक्वेशन विल बी V3 is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q3 upon R3. कळतंय? काय चाललंय समजतंय? सो वी आर रायटिंग पोटेन्शियल ड्यू टू ईच चार्ज. असे किती चार्जेस आहेत? लाईक दॅट वी कॅन टेक n नंबर ऑफ चार्ज. आय डिरेक्टली टेक दिस फायनल चार्ज Qn. डिस्टन्स विल बी Rn. इक्वेशन विल बी Vn is equal to 1 upon 4 pi epsilon naught Qn upon Rn. This is the equation of nth charge. Okay, so we have written equation for n number of charges. कळलं? बघा, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पहिल्या डेरिव्हेशनचाच फॉर्म्युला वापरला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. ओके, वी वॉन्ट टू फाइंड आउट टोटल पोटेन्शियल. हा पॉइंट P टोटल पोटेन्शियल किती एक्सपिरियन्स करते? टोटल पोटेन्शियल, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल at point P is V is equal to V1 plus V2 plus V3 dash 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 Vn. Okay, चला करा. What is V1? 1 upon 4 pi epsilon naught Q1 upon R1 plus 1 upon 4 pi epsilon naught Q2 upon R2 plus 1 upon 4 pi epsilon naught Q3 upon R3 dash 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 1 upon 4 pi epsilon naught Qn upon Rn. Okay, now what you can take common? V is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q1 upon R1 plus Q2 upon R2 plus Q3 upon R3 dash 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 Qn upon Rn. ठीक आहे? ओके, म्हणजे बघा सिंपल आहे. whenever you want to find out electric potential due to system of charges, keep on adding them. ओके, सगळ्यांचं ऍड करा. ठीक आहे, आता so V is equal to 1 upon 4 pi epsilon naught is a constant. Now look at each and every term. Terms are similar. So I can write down in the form of summation Qi upon Ri. Okay, थोडं व्यवस्थित लिहू आपण. इकडे बघा. Summation of Qi upon Ri, where I takes values from 1 to n. Okay, ठीक है? So this is the formula for electric potential due to system of charges. Okay, so this is the formula which we derive electric potential due to system of charges. Okay, ठीक है? So परत एकदा सांगतो काय केलं आपण. First of all, we took charges, lot of charges. Okay,
So we took q1, q2, q3, q up to qn, and the distance from point P is r1, r2, r3 up to rn, and we wanted to find out electric potential at point P. Okay, so we consider one charge at a time. एका वेळी एक चार्ज घेतला, हा पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय, लिहिला. असं प्रत्येक चार्जचं केलं, 1 2 3 अप टू n. बट वी वॉन्ट टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल, सो वी ऍडेड देम ऑल. ओके, 1/4πε0 कॉमन काढलं, ठीक आहे, आणि याला समेशन मध्ये दिलं. ओके, नाव सपोज इफ देर इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. आता कंटिन्युअस म्हणजे काय बघा, आता इथे चार्ज कोण होता q1, इथे कोण होता q2, इथे q3, म्हणजे वेगवेगळी व्हॅल्यू होती ना. बट सपोज देर इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज, देन समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन. जर चार्ज डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस असेल तर रिप्लेस समेशन बाय इंटिग्रेशन. ठीक आहे. ओके, सो दिस इज द डेरिवेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इफ यू वॉन्ट यू कॅन कॉपी दिस डाऊन. ओके, पण याच्यावर थिअरीमध्ये कधीच प्रश्न येत नाही, न्यूमरिकल येतो. आणि न्यूमरिकल मध्ये n चार्जेस नाही देत, 2 किंवा 3 चार्जेस देतील तुम्हाला. ओके, किंवा 4 फार तर फार, आणि हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. जर चार्ज पॉझिटिव्ह असेल तर प्लस घ्यायचं, निगेटिव्ह असेल तर मायनस घ्यायचं. मी पोटेन्शियलच्या वेळेसच सांगितलंय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज निगेटिव्ह. सो अकॉर्डिंगली वी हॅव टू यूज. ठीक आहे. ओके, सो दिस इज द डेरिवेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. ठीक है. Now there is one numerical on this. Okay, listen, there is one question. Use your brain power. Is electrostatic potential necessarily zero at a point where electric field strength is zero? Justify. म्हणजे त्यांनी असं विचारलं की असा एक पॉइंट आहे की जिथे इलेक्ट्रिक फील्ड झिरो आहे, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण झिरो असेल का? तर आन्सर इज नो, नॉट नेसेसरी. का? कारण इलेक्ट्रिक फील्ड जिथे झिरो आहे, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे डायरेक्शनमुळे ती कॅन्सल होऊन झिरो होऊ शकते. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी. देअरफॉर जिथे इलेक्ट्रिक फील्ड झिरो येते तिथे पोटेन्शियल पण झिरोच आलं पाहिजे असं काही नाहीये. ओके, ठीक आहे. एक एक्झाम्पल आहे, त्यामध्ये मी परत तुम्हाला हे सांगतो. ओके, सो देयर इज वन सॉल्व एक्झाम्पल इन युअर बुक दॅट वी आर गोइंग टू डू नाउ. ओके, so example 8.8. listen, two charges 5 into 10 raised to minus 8 coulomb and minus 3 into 10 raised to minus 8 coulomb are located 16 centimeter apart. Okay, so first of all you have charges. Okay, laksh diya. At what points or points on the line joining the two charges is the electric potential zero? Take the potential at infinity to be zero. Okay, now this is very simple problem, pay attention. Okay, what they are asking you, there are two charges. Okay, so we will draw a diagram. This is page page 194, example 8.8. Okay, so first we will draw diagram. Okay, so you have how many charges? Two charges. I will draw diagram, pay attention. Okay, now the first charge is 5 into 10 raised to minus 8 coulomb. Okay, now I will label it as Q1. Okay,
आपण त्याला Q1 आणि Q2 असं लेबल करूया. ओके, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. इथे चार्ज आहे Q1, इथे चार्ज आहे Q2. खाली मी लगेच लिहून टाकतो. Q1 इज 5 into 10 raised to minus 8 coulomb and Q2 is minus 3 into 10 raised to minus 8 coulomb. ठीक है? Okay, fine. पुढे. At what points on the line joining the two charges, सांगितले त्यांनी पॉइंट कशावर घ्या, लाईन जॉइनिंग द टू चार्जेस, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 0. ओके, आणि दोघांमधलं अंतर दिलंय 16 सेंटीमीटर. आता हे जे दोघांमधलं डिस्टन्स आहे, दॅट डिस्टन्स इज 16 सेंटीमीटर. ओके, पण सेंटीमीटर इज नॉट एसआय युनिट, सो ह्या ज्या दोघांमधलं अंतर आहे ना, त्याला मी लिहितो 0.16 मीटर. ओके, ठीक आहे. आता प्रश्न नीट ऐका, इकडे बघा. तुमच्याकडे एक चार्ज आहे आणि इकडे अजून एक चार्ज आहे. ओके, आणि त्यांनी सांगितलंय फाइंड आउट द पॉइंट वेअर पोटेन्शियल इज 0. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा ना, हा पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे एक असा पॉइंट असेल याच्यावर जिथे याचं पोटेन्शियल प्लस येणार, याचं पोटेन्शियल मायनस येणार, दोघं एकमेकांना कॅन्सल करणार, तो पॉइंट काढायचा आहे. ओके, पण दोन पॉसिबिलिटीज आहेत, कारण प्रश्न नीट वाचा. फाइंड द पॉइंट ऑन द लाईन जॉईनिंग द चार्ज. मग हा पहिला पॉइंट असू शकतो, इकडे पण एखादा पॉइंट असू शकतो ना. म्हणजे तो जो पॉइंट आपल्याला काढायचा आहे ना, तो एक तर त्या दोन चार्जच्या मध्ये असू शकतो किंवा बाहेर पण असू शकतो. मग आपण दोन्ही केसेस सॉल्व्ह करायच्या. ओके, फर्स्ट केस आय विल सॉल्व्ह इफ द पॉइंट पी लाईज बिटवीन द चार्जेस. ओके, that will be my first case. Okay, and second, if point P lies outside the charge. Okay, so first case बघा, case 1, point, त्या पॉइंटला आपण P नाव देऊ. point P lies between charges. मग इथे पॉइंट घेऊ, त्याला आपण P लेबल करू. चालेल, ठीक आहे. आता दोन डिस्टन्स तयार झाले, एक झालं AP आणि एक झालं PB. तर AP ला मी लेबल करतो X, तर नॅचरली PB होणार 0.16 मायनस X, कारण टोटल 0.16 आहे ना. ओके, सो इफ यू टेक AP एज X, PB विल बी 0.16 मायनस X. ठीक आहे. ओके, झालं. आता इथे सिच्युएशन सॉल्व्ह झाली. ओके, पॉइंट P जो आहे तिथे पोटेन्शियल 0 कधी होईल रे? ॲट पॉइंट P पोटेन्शियल ड्यू टू फर्स्ट चार्ज V1 प्लस पोटेन्शियल ड्यू टू सेकंड चार्ज, जर दोघांची ऍडिशन केली तर उत्तर काय आलं पाहिजे? 0. सो V1 प्लस V2 इक्वल टू 0. ठीक आहे, कम ऑन, विल सॉल्व. V1 इज पोटेन्शियल ड्यू टू दिस चार्ज, V2 इज पोटेन्शियल ड्यू टू दिस चार्ज. पॉइंट चार्ज आहे, मग काय फॉर्म्युला येणार? 1/4πε0 Q1 अपॉन डिस्टन्सला R1 म्हणतो ना, ते आहे X, ते लेबल केले ना आपण, प्लस 1/4πε0 Q2 अपॉन डिस्टन्स इज 0.16 मायनस X इक्वल टू 0. क्लियर? ओके, what you can take common. 1/4πε0 कॉमन घेतला. आता आतमध्ये काय राहिलं? Q1. आता Q1 ची व्हॅल्यू टाका. 5 into 10 raised to minus 8 अपॉन X प्लस मायनस, आता -3 आहे ना, मग तो प्लस इंटू मायनस इथेच डायरेक्ट मायनस लिहितो. -3 into 10 raised to minus 8 अपॉन 0.16 minus X is equal to 0. ठीक है. Now this, what is this? 9 into 10 raised to 9 आणि यात कॉमन काय निघेल?
10 raised to minus 8, 5 upon x minus 3 upon 0.16 minus x इक्वल टू 0. ठीक आहे. आता ही अख्खी टर्म इकडे गेली तर डिवाइड होणार आणि ती 0 होणार. बरोबर. म्हणजे काय राहणार आहे 5 अपॉन एक्स मायनस 3 अपॉन 0.16 मायनस एक्स इक्वल टू 0. मायनस तिकडे घ्या 5 अपॉन एक्स इज इक्वल टू 3 अपॉन 0.16 मायनस एक्स. क्रॉस मल्टिप्लाय 16 पंचे 80 म्हणजे 0.8 मायनस 5x इक्वल टू 3x. मायनस 5x पलीकडे घ्या 0.8 इज इक्वल टू 3x प्लस 5x. 0.8 is equal to 8x. X is equal to 0.8 upon 8. X is equal to 0.1 मीटर. ओके. म्हणजेच हे अंतर असणार 0.1 मीटर जिथे पोटेन्शियल शून्य येणार. सो युअर फर्स्ट आन्सर मस्ट कम 0.1 मीटर. करेक्ट आहे. विच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. 0.1 मीटर म्हणजेच 10 सेंटीमीटर. ओके. सो दोघांमधलं अंतर 16 असेल. ए पासून 10 सेंटीमीटरवर पोटेन्शियल शून्य असेल. ए पासून 10 सेंटीमीटरवर पोटेन्शियल शून्य असेल. ओके. आता मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता तो यूज युअर ब्रेन पॉवर. तर सर इलेक्ट्रिक फील्ड पण इथे 0 असेल का? नाही. कारण इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युलामध्ये एक्स स्क्वेअर असतो. सो आन्सर चेंज होणार. कळलं? ओके. समजलं? सो दिस वॉज द फर्स्ट केस विच वी सॉल्व. ओके. आणि त्या केसमध्ये आपला पॉइंट पी कशावर होता? पॉइंट पी लाईज बिटवीन द चार्जेस अँड वी सॉल्व इट. ओके. कॉपी दिस डाउन. ठीक आहे. नाव विल टेक सेकंड केस. ओके. आता मी डायग्राम चेंज करतो. बघा इकडे चेंज करतो म्हणजे फक्त I'll extend this line. Okay. And now I will take point P outside those two. So इथे घेतला point P. Okay. So आता कुठे घेतला point P? Now the point P is on the line. त्यांनी सांगितले प्रॉब्लेम मध्ये क्लिअर कट सांगितले पॉइंट्स ऑन द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस. पॉइंट्स लाईनवरच पाहिजे. ओके. त्यामुळे ते घेतलंय आपण आता. पण तो लाईन मी चार्जेसच्या मध्ये नाही घेतला, बाहेर घेतला. सो नाउ वी आर सॉल्विंग केस 2. पॉइंट इज एक्सटेरियर टू ए बी. इंटेरियर होतं ना मगाशी, आता एक्सटेरियर आहे, बाहेर आहे. ओके. मग आता आपण डिस्टन्सला नावं देऊ पहिल्यांदा. ओके. नाव ए पासून पी चं अंतर मगाशी एक्स होतं ना, आता पण एक्सच घेऊ आपण. सो दिस टोटल इज एक्स. सो दिस बिकम्स x minus 0.16. मगाशी काय आलं 0.16 मायनस एक्स ना, आता आलं x minus 0.16. ओके. चला परत पॉइंट पी घ्या. ऍट पॉइंट पी v1 प्लस v2 इज इक्वल टू 0. चला पोटेन्शियल काढा p. 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट q1 अपॉन x प्लस 1 upon 4 pi epsilon naught q2 upon x minus 0.16 is equal to 0. Okay. Now come on, solve this. There is only one change.
1/4 pi epsilon naught कॉमन. Q1 किती है 5 इंटू 10⁻⁸ अपॉन x माइनस माइनस का Q2 माइनस है म्हणून 3 इंटू 10⁻⁸ अपॉन x माइनस 0.16 इक्वल टू 0. 10⁻⁸ कॉमन काढा. 9 इंटू 10⁹ इंटू 10⁻⁸ 5 अपॉन x माइनस 3 अपॉन x माइनस 0.16 इक्वल टू 0. ही टर्म तिकडे घेतली 0 झाली. हा मायनस पलीकडे घ्या प्लस होईल. 5 अपॉन x माइनस 3 अपॉन x माइनस 0.16 इज इक्वल टू 0. So 5 upon x is equal to 3 upon x minus 0.16. Cross multiply 5x minus 0.8 is equal to 3x. 3x इकडे घ्या. 5x minus 3x is equal to 0.8. 2x is equal to 0.8. x is equal to 0.8 upon 2. X is equal to 0.4 meter, which is 40 centimeter. ओके, म्हणजे पहिल्यांदा तो 10 सेंटीमीटरवर आला, आता तो 40 सेंटीमीटरवर आला. ओके, कळलं? दोन्ही केसेस समजल्या? ठीक आहे. सो याचा अर्थ त्यांनी दोन केसेस विचारल्या होत्या. दॅट्स व्हाय वी कॅल्क्युलेटेड टू केसेस. एक इन बिटवीन, हा जर सांगितलं इन बिटवीन तर एकच केस. ओके, अदरवाइज दोन केसेस. फाईन. आता काहींना प्रश्न पडेल, सर तुम्ही हा जो पॉइंट पी घेतलाय ना तो तुम्ही बीच्या पलीकडे घेतला. ओके, सो यू आर टेकिंग दॅट पॉइंट पी बियॉन्ड बी. कॅन यू टेक इट बियॉन्ड ए? या साईडला घ्या. अजून एक केस तयार होईल. तसं नाही होणार. ओके, कारण जर तुम्ही पॉइंट बी इकडे घेतला, ओके, तर ते अंतर एक्स येईल ना आणि दुसरं अंतर 0.16 प्लस एक्स येईल. अरे गेटिंग इट? ओके, म्हणजे त्या केसमध्ये x विल बी लेस देन 0 and that's why that case won't come. तुम्ही ट्राय करून बघा, that case won't come. ओके, ठीक आहे. and that's the reason we are taking only in between and beyond b. ओके, ठीक आहे. so this is the problem from your textbook which we solved, which was based on electric potential. ठीक आहे. ओके, सो आता बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये आपण काय काय बघितलं. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये आपण सगळ्या फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय ते शिकलो. ओके, त्यानंतर आपण बघितलं डेरिव्हेशन. ओके, 3 डेरिव्हेशन बघितले. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, अँड थर्ड वन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस आणि त्याचे न्यूमेरिकल्स. ओके, ठीक आहे. सो हियर योर पोटेन्शियल इज ओव्हर. ओके, next point which we are going to study is equipotential surfaces. ठीक है, पोटेंशियल कळलं की इक्विपोटेंशियल पण कळेल. फाइन. सो फॉर टुडे we will stop here. Thank you.